इथे मी कांदे उभे चिरून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे ओवा, चवीनुसार मीठ आणि धनिया थोडासा मी क्रश करून घेतलेला आहे। छान असं मी मिक्स करून घेणार आहे सर्वांना। 1 वाटी एवढं बेसन पीठ आणि 2 टेबलस्पून एवढं मी घालत आहे तांदळाचं पीठ। कांद्याचं पीठ नक्की घाला, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आपली कांदा भजी। आणि मी घालत आहे कोथिंबीर। त्या सर्वांना छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार। याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता मी तेल गरम करायला ठेवणार। तेल गरम झालेलं आहे। छान असे क्रिस्पी आपले पावसाळ्यामध्ये कांदा भजी बनवा। तर आपली कांदा भजी प्लेट मी तयार केलेली आहे। तर नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।